आता आपण हे आठवीचा फॉर्म्युला बघतोय, a + b + c, a + b + c. आणि ऍक्च्युली हे काय होतं तर a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर होतं. काय होतं? ब्रॅकेट स्क्वेअर. त्याला दोनदा लिहिला आपण. किती वेळेस? दोन वेळेस लिहिल्यानंतर बघा, पहिले a ने पूर्ण कंसाला गुणायचं, मग b ने पूर्ण कंसाला गुणायचं आणि c ने पूर्ण कंसाला. पहिले a ने गुणले, a इंटू सांगा a + b + c, नंतर प्लस b इंटू a + b + c, प्लस c इंटू a + b + c. आता बघा, a इंटू a a इंटू b a b फक्त a b स्क्वेअर नाही, a इंटू c b इंटू a याचं b आहे पण लिहायचं a इंटू b किंवा b इंटू a सारखंच. नंतर b इंटू b b इंटू c नो, c इंटू a c लिहायचं काय c इंटू b b c आणि c इंटू c म्हणजे स्क्वेअर आले ते सोबत आणायचे, a स्क्वेअर b स्क्वेअर हे आलं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. मग ए बी एकटाच नाही आहे, ए बी तर किती ए बी आले? 2ab. AC आणि AC किती AC आहे? 2AC. आणि BC आणि BC किती BC आले? 2BC. आणि हाच फॉर्म्युला कसला आहे? a + b + c स्क्वेअर नॉट अ क्यूब. दोनदा मल्टिप्लाय केलाय. थांब.